नमस्कार, मी पूजा शिंदे. आपण पाहता जनरेश न्यूज. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. जिल्हाधिकारी कार्यालयास डिजिटल चॅम्पियनशिप. वसुली कमी झाली तर पगार थांबवणार, आयुक्ताचे संकेत. दुचाकीस्वाराकडून 70,000ची सोन्याची चोरी. ठाण्यात मतदान यंत्राचे घोळाला भाजपसह मनसेचे आव्हान. जिल्हाधिकारी कार्यालयास डिजिटल चॅम्पियनशिप. माहिती तंत्रज्ञानाचा परिणामकारक वापर करून जनतेला शासकीय सेवा दिल्याबद्दल ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांना डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत डिजिटल चॅम्पियनशिपचे उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले आहे. हरियाणा येथील कार्यक्रमात मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. राज्यातून केवळ ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची निवड झाली आहे. प्रथम क्रमांक पाटणा, द्वितीय क्रमांक इंदोर, तृतीय क्रमांक गांधीनगर जिल्ह्याला मिळाला आहे. केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमात डिजिटल इंडिया फाउंडेशनच्या सहकार्याने इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन अँड टेक्नॉलॉजीचा वापर शासकीय सेवा पुरवताना करणाऱ्या देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांना दरवर्षी हा अवॉर्ड दिला जातो. यानुसार यावर्षीच्या पुरस्कारासाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाची निवड झाली असता उत्तेजनार्थ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. देशात ठाणे 4थ्या क्रमांकावर आहे. देशातील 7 जिल्हाधिकाऱ्यांनी G2C गव्हर्नमेंट ते सिटीजन या स्पर्धेत सहभाग घेतला होता. यात ठाणे जिल्ह्याचा 4था क्रमांक आहे. सहज मोबाईल ॲप, वर्कस्टेशन्स, ठाणे प्रवाह, डिजिटल लॉकर्स, डिजिटल रेकॉर्ड रूम, डिजिटल कॅशलेस इनिशिएटिव्ह आदी कामांसाठी हा अवॉर्ड मिळाला आहे. ब्युरो रिपोर्ट जनादेश. वसुली कमी झाली तर पगार थांबवणार, आयुक्ताचे संकेत. दिलेल्या इष्टकानुसार वसुली नाही झाली तर संबंधित अधिकाऱ्यांचे पगार थांबवणार असल्याचे स्पष्ट संकेत सोमवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण, अशोक कुमार रणखाम आदी उपस्थित होते. महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मालमत्ता कर आणि पाणी वसुलीचा आढावा घेतला. यावेळी जयस्वाल यांनी गत साली झालेल्या एकूण वसुलीच्या तुलनेत यावर्षी विभागनिहाय किती वसुली झाली आहे याचा ताळेबंद मांडला. तसेच उर्वरित एका महिन्यात दिलेल्या इष्टकानुसार वसुली झाली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. तसेच वेळ पडल्यास त्या अधिकाऱ्यांचे पगारही थांबवण्यात येतील असे स्पष्ट केले. दरम्यान ज्या वाईन शॉपची जकातीची वसुली अद्यापही झालेली नाही ती वाईन शॉप जप्त करा किंवा तात्काळ सील करा असे आदेश त्यांनी LBT विभागाला दिले आणि केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या. ब्युरो रिपोर्ट जनादेश. घेऊया एक छोटीशी विश्रांती. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत पण चेकबुक नाही. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ऍप माझ्या मोबाईल मध्ये नाही. बस, कारण संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? जय भगवान सभागृह हरिनिवास ठाणे लग्न, मुंज आणि बर्थडे पार्टीसाठी उत्कृष्ट असं सभागृह.
वातानुकूलन यंत्रणेसह 100 ते 700 व्यक्तीसाठी सुसज्ज हॉल उपलब्ध. जेवण आणि डेकोरेशनसह सजावट. एनकेडी ट्रस्टचे जय भगवान सभागृह. आपल्या जीवनातील महत्त्वाच्या आठवणी जोपासण्यासाठी उत्कृष्ट सभागृह म्हणजे जय भगवान सभागृह. वाजवी दरात लग्नसराई, बर्थडे पार्टी, मुंज तसेच मीटिंगसाठी आकर्षक सवलती. बुकिंग करा. जय भगवान सभागृह. पत्ता जय भगवान सभागृह, हरिनिवास बस स्टॉपच्या जवळ, नौपाडा, ठाणे पश्चिम. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 9819530674 आणि 25449234. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. पाहूया सविस्तर वृत्त. दुचाकीस्वाराकडून 70,000ची सोन्याची चोरी. घोडबंदर रोडवरील आर मॉल समोरील रस्त्यावर उभ्या असलेल्या एका 55 वर्षीय महिलेकडील 40,000चे सोन्याचे मंगळसूत्र आणि 30,000चे सोनसाखळी असा 70,000चा ऐवज 2 मोटरसायकल स्वारांनी लुबाडण्याची घटना घडली. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घोडबंदर रोडावरील कासरवाडी येथील वास्तू इमारतींमध्ये राहणारी ही महिला रात्री 9च्या सुमारास आर मॉल समोरील रस्त्यावर पती, मुलगा आणि सुनेसोबत उभी होती. त्याचवेळी त्यांच्या बाजूला मोटरसायकलवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी खेचून पलायन केले. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक S.A. देशमुख अधिक तपास करीत आहे. ब्युरो रिपोर्ट जनार. ठाण्यात मतदान यंत्राचे घोळाला भाजपसह मनसेचे आव्हान. जिल्हाधिकारी कार्यालयास डिजिटल चॅम्पियनशिप. समाज माध्यमांद्वारे ईव्हीएम मशीनमधील घोटाळा उघडकीस आणण्याचा प्रयत्न होत असतानाच राज्यासह ठाण्यात अनेक पराभूत उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे. दिव्यात भाजपा उमेदवार अर्चना पाटील यांनी तर ठाण्यात मनसे उमेदवार प्रीती सावडेकर यांनी खुले आव्हान दिले आहे. मतदान यंत्रामध्ये पाहिजे तशी सेटिंग संगणक अभियंत्याकडून केल्यास विशिष्ट उमेदवाराला सर्वाधिक मते मिळू शकतात, असा प्रयोग समाज माध्यमांद्वारे व्हायरल होत असताना राज्यासह ठाण्यातही पराभूत उमेदवारांनी यंत्रातील घोळाबाबत संशय व्यक्त करून खुले आव्हान दिले आहे. ठाणे शहरातील दिवा भागात प्रभाग क्रमांक 27 ब मध्ये शिवसेनेच्या अंकिता पाटील या निवडणुकीत विजय झाल्या तर भाजपच्या उमेदवार अर्चना पाटील या पराभूत झाल्या. सामाजिक कार्यातून जनतेला दिलासा दिल्याने मतदारांचा कल भाजपाकडे होते. शिवसेनेची सत्ता असतानाच दिव्यात अनेक वर्षे विकास झालाच नाही, त्याचा संताप दिवावासींमध्ये होता. त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना विरोधात तर भाजपाला अनुकूल वातावरण तयार झाले होते. मात्र प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी काम न करणाऱ्या आणि समाजात ओळख नसलेल्या शिवसेना उमेदवाराला जास्त मते पडली. केवळ प्रभाग क्रमांक 27 ब मध्येच नव्हे तर दिव्यातील 27 आणि 28 मधील भाजपाचे 8ही उमेदवार पराभूत झाले. मतदान यंत्रातच घोळ असल्याचे माझी पत्नी पराभूत झाली असा आरोप करीत निलेश पाटील यांनी पुन्हा एकदा निवडणूक बॅलेट पेपरद्वारे घेऊन दाखलायचे असे खुले आव्हान शिवसेनेला दिले आहे. प्रभाग क्रमांक 22 मध्ये निवडणुकीच्या दिवशी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मतमोजणीनंतर आलेली मतांची आकडेवारी यातच तफावत असल्याचे उघड झाले आहे. यात झालेल्या मतदानापेक्षा अधिक मत असल्याचे मतमोजणीनंतर निष्पन्न झाले आहे. याला मनसेने आक्षेप घेतला आहे. त्याच विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करून त्याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचे मनसेने जाहीर केले आहे. ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 येथे 4 वॉर्डसाठी एकूण 27,750 इतकं मतदान झाले होते. पण ज्यावेळी मतमोजणी झाली तेव्हा सर्व उमेदवारांच्या मतांची मोजणी केली असता ही संख्या 27,717 इतकी झाली. या इथे पोस्टल मत केवळ तिचं होती. असे असताना प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी जी मतांची संख्या दाखवली होती त्यात आणि प्रत्यक्ष मतमोजणीनंतर आलेली संख्या यात 67 मतांचा फरक कसा काय, असा प्रश्न आता मनसेने विचारला आहे. या बाबतीला मनसेच्या 22 अ च्या उमेदवार प्रीती सावडेकर यांनी आक्षेप घेतला आहे. ही बाब गंभीर आहे. हा ईव्हीएम मशीनचा गोंधळ असून त्यांचा फटका आम्हाला बसला असल्याचा आरोप प्रीती सावडेकर यांनी केला आहे. याबाबत मनसे निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असून त्याबाबत न्यायालयातही दाद मागणार असल्याचा मनसेने ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले. या ईव्हीएम मशीनचा गोंधळाचा फटका मनसेच्या उमेदवारांना बसला असल्याचा आरोप यावेळी मनसेचे ठाणे शहर सचिव सावडेकर यांनी केला आहे. अशा प्रकारे ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड करून निवडणुका जिंकणे हे लोकशाहीला घातक आहे, त्याचा मनसे निषेध करत असल्याचा प्रदीप सावडेकर यांनी यावेळी सांगितले. ब्युरो रिपोर्ट जनादेश. आपल्या समस्या, सूचना व अभिप्राय आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा पत्ता या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. पुन्हा भेटे याच वेळी वृत्तवाहिनीवर. आपली माणसं, आपला देश पाहत राहा जनादेश. धन्यवाद.